हॅलो 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 ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हा साऱ्यांना बिनेश शिवाजी बुवा आणि संपूर्ण नाच मंडळाचा दुसऱ्या वेळेसाठी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा देवेंद्र झिमन बुवा यांनी या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। वर्षाने बुवा भेटले, म्हटलं काहीतरी बुवांकडे नवीन असेल, परंतु बुवांचा आपला तेच आहे, नुसता शिव्या देऊन गेला। घाणेरडा शिवेरडा एक नंबरचा, नुसता शिवेरडा आहे। एवढा लाल झालाय त्याला काय बोलायचं ते कळत नाही। आणि जे पाठीमागे येऊन मला भेटत होते त्यांची मी माफी मागतो, कारण तो एक कलाकार आहे, त्याचा मान सन्मान ठेवणे माझं कर्तव्य आहे। त्याला किती आशीर्वाद द्यायचे तुमच्या हातात आहे, मला किती आशीर्वाद द्यायचे तुमच्या हातात आहे, बरोबर की नाही? परंतु एक गोष्ट त्यांनी मान्य केली त्याच्या पहिल्याच बारीत, त्यांनी माझ्या एकाही गाण्याला योग्य अशी तोड दिली का? नाही दिली। तो फक्त शिव्या देऊन गेला, ही त्याची लायकी आहे, लक्षात ठेवा। तो शिव्या देऊन गेला, ही त्याची लायकी आहे, लक्षात ठेवा। तू गाण्यात मला बोल ना बुवा, तू गाण्यात लोकांना मनोरंजन कर। नुसता पहिला मी फाडीन, त्याच्या आधी मी छाकण्या सोलून काढीन, मेल्यास ए मेल्या, जवळजवळ 10 ते 12 वेळा हा शब्द त्याने वापरला। असू द्या, माझा मित्र आहे तो, पण त्याला फक्त मला एक सांगायचं आहे, छाकण्या तुला झोपवीन, तुला फाडीन। अरे बाबा, हे असं लोकांना बोलून बोलून तुझ्यावर फाडायची वेळ आलेली गुलामा। ही कला, ही रंगदेवता आहे, समोर देवी देवता बसले, त्यांचं मनोरंजन करायचंय बुवा। नुसता शिव्या देऊन गेला, मी ह्या केला, मी त्या केला, माझ्या समोर असा नको तसा नको। आणि दादा म्हणून गेले या ठिकाणी कुमार प्रफुल्ल प्रभाकर भोवड यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय। बुवाचा डांबा उडव, त्याचा मी हसत खेळत डांबा उडवणार आहे, हसत खेळ, ह्याचा कुठे थांबा लागणार नाही, असायचा मी डांबा उडवून, लक्षात ठेवा। ह्याच्यासारखं काय मी असं हे लाल होऊन शिव्या देऊन, हे आपली कामं नाहीत बाबा, ही माझी कामच नाहीत। आणि आज बाबा नाही आलं त्यांचं, आमचा बाप काढतो बुवा, सुधाकर तोरसकर आमचा एकच बाप, कलेच्या क्षेत्रातला आमचा एकच बाप सुधाकर बुवा तोरसकर। नागरेकर बुवा हे माझ्या वडिलांप्रमाणे आहेत, तर मी बोलू शकतो, ते आमच्या गुरु समान आहेत। नागरेकर बुवा, कार्यक्रम आपल्या दोघांचा आहे। नागरेकर बुवा इथे सन्मानाने आलेले आहेत, या गावातून जाताना ते सन्मानानेच गेले पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे, बरोबर की नाही? त्यांना मध्ये घेऊच नकोस बुवा, आपल्या दोघांसाठी ते एक प्रेरणास्थान आहे। हा त्याचा बाप, तो त्याचा बाप। पुन्हा एकदा या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे, कैलासवासी भावेश रमाकांत भोवड यांच्या स्मरणार्थ प्रियांका गणेश भोवड यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे रामचंद्र अंतू लिगम वारकरी माऊली यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। आमचा बाप काढू नकोस बुवा, आधी तुझ्या नावा पुढे ज्यांची नावं लावतोय हे सगळे काय तुला बाप लागून गेलेत काय? अय चिमन बुवा, हे सगळे तुला बाप लागून गेलेत? स्वतः 12 बापास आणि आमच्या एका बापाला 12 बापाकडे घुसवतोय, हा पण घेऊन जाणे लाव बुवा, 13वा होईल। तू एक बोलशील, मी 10 बोलीन, आणि वरनं बोलतोय, याला काय बोलून फायदा नाही, हा भडकला की लय बेकार आहे, कशाला मग? आणि वरनं म्हणतो आमची बिल्ले आम्हालाच मिळाव। मार्मिकेच्या गोष्टी तुला दिल्या बुवा, एका पण शायरीचं उत्तर नाही दिलंस बुवा, एका पण शायरीचं उत्तर नाही दिलंस। मला माहित आहे बाबा माझ्या बारीला काय येत नाहीत, बाबांना माहिती आहे हा वायफळ गात नाही, हा शिव्या देत नाही, बाबा दुसऱ्यांच्या बारीला बरोबर जातात। बाबा पण मला लांजात भेटू दे, उद्या थांबतो मी, बाबांना पण भेटणार आहे उद्या मी। बाबा माझ्या बारीला येत नाहीत, बाबांना माहित आहे ह्याच्या नादाला लागायचं म्हणजे अभ्यासाचं काम आहे, आणि बाबा याला देतात, वाजेबो असलं की बाबा देतात, पण ह्याला ते जमत नाही। हा बाबांना उलट सांगतो, असं नाही असं नाही असं करा। अरे बापाची चप्पल पायात आली म्हणून तू बापाचा बाप नको बनू चिमन बुवा, हा हे लक्षात ठेव, समजलं का? उद्या बाबाला जाऊन विचार, या 4 ओळीच्या मी गायलेत ना, बाबांना जाऊन विचार बुवा, आम्हाला सांगतो ह्याच्या त्याच्याकडनं। आणि बुवा मी कोकणामध्ये कार्यक्रम जेवढे घेतो, मला जेवढे शक्य तेवढे घेतो, ते फक्त आणि फक्त प्रशांत भित्रेच्या जीवावरच घेतो, लक्षात ठेव, हे दुनियेला माहिती आहे।
तेवढे जपावं लागतं रे बुवा. ना आमचं रक्ताचं नातं ना बुवा, आम्ही एकमेकांचे कुठले नाते सोयरी कुठले बुवा, परंतु हक्काने त्याच्याकडे आम्ही असतो. हे त्यांनी दिलेलं प्रेम आहे, हा विश्वास आहे. तुझ्यावर कोण विश्वास ठेवल रे बुवा? 12 गावात भुकणारा कुत्रा, त्याच्यावर कोण विश्वास ठेवल? ही तुझी गत आहे बुवा. आणि म्हणतो वाजेबुवाने गण गायला आमच्याकडे बायका म्हणतात, पण तो फुगड्या खेळायला जातात. फुगडीला म्हणतो गण गातात. ह्या बायका म्हणतो आमच्या बायका फुगडीला जातोस, मेल्या तू कशा मारायची तर बघायला जातोस? बरोबर ना? अरे बायका फुगड्या गायला जातात. आता हा कशा तिकडे जातो? लंगडी. हा म्हणतात ना, वासरात गाय लंगडी, ही मेली लंगडी, ही लावसट लंगडी. बायका म्हणतो आमच्याकडे फुगडी घालतात. तुला जमलंच नाही चिमण बुवा, अजून पण वेळ आहे. परमेश्वराने चांगला आवाज दिलाय, त्या आवाजाचं सोनं कर बुवा. मी हे करीन, मी ते करीन, मी गाडीन, मी फाडीन, हे शाकण्या ह्या त्या. मला काय लांजाच्या बाजारात उभायच काय रे? जाऊला घेऊन जाऊला विकतोयस बाजारात उभा राहून? अच्छा शिवाय देतो हा? याला खुला कुठचा? खुलाचा. आणि म्हणून अरे रफ्ता रफ्ता होले होले या चालीवर त्यांनी गाणं गायलेलं आहे. आणि तुझा अभ्यास जर खरोखर चांगला असताना, ए चिमण्या, ए शमण्या, सगळ्या उडाल्या चिमण्या, ए चिमण्या, हा सगळ्या उडाल्या चिमण्या. तुझा अभ्यास जर खरोखर ताट असताना, तर गणाची जी मी चाल वापरली, मला माहित होतं हा काय बोलणार, दिल दीवाना ना जाने. अरे खुल्या, ए खुल्या, ते दिल दीवाने ना जाने नव्हता, पहली पहली बार मोहब्बत की है, कुछ न समझ में आए मैं क्या करूं. दादाने थोडक्यात वारी करायला सांगितले, म्हणून थोडक्यात घेतो आता समाचार. दादा घेऊ का अजून याला? मला म्हणतो 3 दिवस काय इथनं मुंबईला जाणार नाही. काम कोण करेल? तुझा बाबा. मी हसत हसत खेळत तुझी सुचवीन रे बुवा. हा माझ्या नादाला लागू नकोस. मी फाडीन, मी गाडीन. मलाच काय गाडी एकदा आता सगळ्यांना घेऊन. जो बुवा भेटतो त्याला म्हणतो मी फाडीन, मी गाडीन. एकदा तर सगळ्यांना काहीतरी जमा कर आणि बुवा गाडून टाकतो. श्यामने एकटा दूर खुला कुठचा. आणि म्हणून त्यांनी भक्तीचा विषय दिलाय. माझं ज्ञान मला सादर करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या गाण्याला काय म्हणतोय, अरे तुझ्या भक्तीचा छंद गणेशा नित्य माझा असा लागू दे, गोडमुखी हे नाम राहू दे, तुझे रूप हे स्वरूप देवा मज पाहू दे, सप्त सुरात हे गीत तुझे आज गाऊ दे. तुझ्या गणाला बुवा दिलेली आहे, गवळण त्यांनी गायलेले आहे, त्यांचा हृदयाचा विषय आहे म्हणून. आणि बुवा दरवर्षी माझं एक वाक्य तुला नेहमी असतं, दादा सिंगल वारी करायची आहे ना तेव्हा नक्की ह्याला बोलवा, पण डबल वारीला गाणी ही बुवा डबल वारी सारखीच झाली पाहिजे. तुझी डबल वारी करायची कुवत नाही ना बुवा, तू सिंगल वारीचे कार्यक्रम कर. आम्हाला पण येतील, आम्ही तुलाच देऊ बुवा जेमन बुवा. तू गवळींचं उत्तर देऊ शकलास नाहीस बुवा. आईचा आणि काळाचा विषय सांगितला. विश्व प्रकटीत म्हणून जेव्हा दाखवलं तेव्हा तिने ब्रह्मांड पाहिलं काळाच्या या मुखात. तो आहे म्हणतो कानाला देवाला ह्या हा जेव्हा बोलू तेव्हा हा देव बनतो. परत सांगतोय खुला कुठचा. चला थोडक्यात ओढू द्यायची. हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधीच करू नको रे.
संतवाणी यांची म्हणबुवा की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधीच करू नको रे। अरे आता कुठे सुरुवात झाली पुन्हा तुझी झिमण्या, उगीच पापाचा घडा भरू नको रे। त्या आयुष्याच तुझ्या वाटोळं होईल झिमणबुवा, की आयुष्याच तुझ्या वाटोळं होईल झिमणबुवा, असा मार्ग तू कधीच धरू नको रे। आणि मर्दाची बाजू तुझी रे मूर्खा, हे मूर्खा, अरे मर्दाची बाजू तुझी रे मूर्खा, ते हिजड्याचं स्वांग घेणं कधी येऊ नको रे। खुळखुळा बोलला, खुळखुळा बोलला ना? हा, तू जेवढा बोलशील मी गाण्यात बोलीन बुवा, हा शक्ती तुला आहे म्हणून। अरे आटी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा। त्या लांजाच्या काय बुवा राजापूरच्या बाजारात पण तुझा वाजणार नाही बुवा, असा खुळखुळा मी तुझा करून सोडेन बुवा। हा, आणि काय तुला खुळखुळा करायचा राहिला आता? असो, खुळखुळ्यातलं म्हणे तरी साठवून ठेव, यालाच खुळखुळा आमचा करतोय। हा, अरे आटी तटीच्या सामन्यात तुझा, सामन्यात तुझा असा करीन मी खुळखुळा। अरे वाजे बुवा मी शक्तीवाला, वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला। वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला। शहाण्याला शब्दांचा मार तर तुझ्यासारख्या मूर्खाला चपलांचा हार आहे। की शहाण्याला शब्दांचा मार तर तुझ्यासारख्या मूर्खाला चपलांचा हार आहे। आणि एखाद्या गाढवाला किती सजवलं तरी त्याच्या पाठीवर शेवटी दुनियेचा भार आहे। अरे तू तुरा तर मी शक्तीची नार आहे, की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे। अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे। बोलू नाही पण सांगतोय बुवा, तुझ्या बापाच्या बापाने जरी जन्म घेतला ना बुवा, तर तुझ्या खानदानात जमणार नाही रे बुवा, इतका माझा अभ्यास आहे। तू काय मला शाकण्या सांगतोय? लोकांकडे गाणी घेणार हा भीक मागे, हा मला शाकण्या बोलतोय। हा, आणि म्हणून की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे, की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे। अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे। इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे, की इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे। आणि माझ्या दुसऱ्या बारीत झिमण्या, हा झिमण्या आता नक्कीच ठार आहे। सिया आरोही पप्पन यांकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय, नाच म्हणून आहे। आणि म्हणून काय म्हणतोय, अरे आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय? हा झिमण्या आज इथे तू मूर्खा
अरे माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार नाही. ते आदिमाया म्हणते, महिषासुराला म्हणते चिमण्या, आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय. अरे तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार नाही. गर्वाचा फुगा तुझा मी फोडणार हाय, गर्वाचा फुगा तुझा मी फोडणार हाय. अरे मातीत गाडीनं तुझ्या उरावर देऊन पाय. आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार हाय. आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला ते जमणार हाय. की मला ज्ञान शिकवायला तेवढं बुवा तुझं अजून वय नाही. की मला ज्ञान शिकवायला चिमण्या अजून तेवढं तुझं वय नाही. आणि माझ्या गाण्याचं स्पष्टीकरण द्यायला मला कुणाची भीती आणि कुणाचं भय नाही. अरे पाठी मागून एखाद्याची बुराई करायची अशी घाणेरडी मला सवय नाही. पाठी मागून एखाद्याची बुराई करायची या मेल्यासारखी आम्हाला घाणेरडी सवय नाही. आणि तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला मी काय तुझ्या बापाचा बांधलेला जावय नाही. तू एक बोलेगा मैं 10 बोलेगा, हाँ बाद में बोलेगा तेरे को ही सोने को नहीं होता है. चला फिरवा, त्याला मी घाबरतोय. हा तुला पुढचा मयूर आणि तेजस्विनी यांच्याकडे 201 रुपयाचा पारितोषिक आला. नाचवणारे धन्यवाद. आणि म्हणून रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, अरे कितींदा बसली बोटी मधी. एकदा घालून बघते हात बाई ग झिमन दादाच्या. काय लिहिले मामा तुम्ही? नाही गाणं दुसरं आहे. चला गाणं मारू दे, आपलं गाणं घ्या. शाबास. रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, कितीदा बसली बोटी मधी. एकदा घालून बघते हात बाई ग झिमन दादाच्या. अच्छा, कुटीमध्ये, ते गोटीमध्ये लिहिलंय. कोटीमध्ये झोपडी ना. हा असू द्या.
असं तर घालं ना हा म्हणून अरे मनात शंका वाजवली डंका कसा प्रकार भलताच घडलाय ग मनात शंका वाजवली डंका कसा प्रकार भलताच घडलाय ग प्रश्न साऱ्यांना बुवा इथं पडलाय र होय चिमन बुवा प्रश्न साऱ्यांना बुवा इथं पडलाय र नक्की सांग तुला कुणी कुणी काढलाय र साऱ्यांना प्रश्न पडलाय र साऱ्यांना प्रश्न पडलाय र नक्की सांग तुला कुणी कुणी काढलाय र रामायणाचा विषय येतो चिमण बुवा तुमच्याकडे कसली अपेक्षा नाही परंतु मनोरंजन नक्कीच या ठिकाणी होत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे राणीयाची ती हृदयाची लांब गेल्या हा रुसलाई ग राणीयाची ती हृदयाची
लांब गेल्या हा रुसला ग तिची आठवण आल्यावर अहो तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसला ग सीतामाईच्या शोधात प्रभू राम एकटेच त्या कुटीमध्ये त्या झोपडीमध्ये आहेत हातात बाण आहे कुठे गेली असेल माझी सीता तो विषय आहे ए बाबा तर नाही तर तुझ्या ठेपायचं नाही आता राणी याची ती हृदयाची लांब गेल्यावर रुसला ग राणी याची ती हृदयाची लांब गेल्यावर रुसला ग तिची आठवण आल्यावर तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसलाय ग तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसलाय ग तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसलाय ग तिची आठवण आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश पहिल्या बारीत 3 बक्षीस असं होतं रवी भोड माऊली यांच्याकडून देखील होतं 2 माय माऊलींकडून देखील ते बक्षीस होतं माफ करा परंतु दोन्ही बुवांचे दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजे असे चंद्रकांत दादांना आम्ही वचन दिलेलं आहे दोघांनी आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात कोकणचं गाणं या ठिकाणी सादर करतोय कुमारी आर्या चंद्रकांत भोवड आणि कुमार चिन्मय चंद्रकांत भोवड यांच्याकडून 151 रुपयाचा पारितोषिक आलं आहे लाडकी बहीण लाडके भाऊ यांना मानाचा मुद्रा करतो आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहेत आणि म्हणून हे असं कार्यक्रम होत आहेत हे आपलं प्रेम आहे कोकण संगीत त्या ठिकाणी सादर करण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे स्वर्गाहूनही नगरी न्यारी स्वर्गही फिका पडेल असं हे परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी आहे आणि म्हणून काय म्हणतोय स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी
विठ्ठल रखुमाई मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून शेवटचं गीत आता एक टायटल गाऊन बुवांना बालिकाला देतो, कारण आपण आयोजक आहात म्हणून आज आम्ही कलाकार आहोत आणि आपल्या विनंतीला मान ठेवणे आमचं कर्तव्य आहे। तो मला माहिती आहे, तर तुम्ही 1 तास दिला तर शिवाच घालणार आहे, तो काय सुद्धा नेता नाही, त्याची किती पण भाडा काय भेटणार नाही, किडाच भेटणार। आणि म्हणून माऊली आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि हे गीत सादर करतो। कानी कुंडले मकराकार जसे गळा शोभुनी तुळसी हार दिसे, कानी कुंडले मकराकार जसे गळा शोभुनी तुळसी हार दिसे। अरे देवा माझा पंढरीचा, तो आयफोन आहे बाबा, मामा तो आयफोन आहे, सॉरी काने कुंडले मकराकार जसे गळा शोभुनी तुळसी हार दिसे, कानी कुंडले मकराकार जसे गळा शोभुनी तुळसी हार दिसे। देवा माझा पंढरीचा विठू सावळा विटेवरी उभा राहुनी आम्हा पावला, देवा माझा पंढरीचा विठू सावळा विटेवरी उभा राहुनी मला पावला।
या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित सर्व माझ्या या भोवळवाडीतील मायमाऊलींचे मी आभार मानतो. एखादा शब्द चुकून चुकीचा गेला असेल चांगलं ते घेऊन जा, वाईट ते